राम राम. मी प्रकाश महाजन, महाजन अँड महाजन यूट्यूब चॅनलसाठी. कालपासून मी कोकणात होतो. काल कोकणात रंगपंचमी फार मोठ्या प्रमाणावर सादर झाली. तशी ती रात्रभर चालणारी पण संध्याकाळी याच्यासाठी संपली की भारत आणि न्यूझीलंड यांचा अंतिम क्रिकेट सामना होणार होता आणि भारताने तो फार मोठ्या फरकाने जिंकला. टीम इंडियाचं खूप खूप अभिनंदन. आज मी वरंदा घाट चढून भोरजवळ आलेलो आहे. माझ्या मागे एक विस्तीर्ण जलाशय आहे, देवघर डॅम असं त्याला म्हणतात. आणि आज एक विषय माझ्या डोक्यात असा आला की मी काही बातम्या पाहत होतो. त्यावेळेस राज्यसभेवर काँग्रेसतर्फे जे निवडून गेले ते सर्वोच्च न्यायालयातले प्रतिष्ठित वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी जे आपलं प्रतिज्ञापत्र सादर केलेलं आहे, त्या प्रतिज्ञापत्रात ते आणि त्यांच्या धर्मपत्नी यांची मिळून जवळपास 2860 कोटीची मालमत्ता आहे. या देशात कुणी व्यवसाय काय करावा, कुणी पैसा कसा कमवावा याच्यावर कसले निर्बंध नाही आहे. पण एवढी प्रचंड माया ही काही गोरगरिबांची केसेस लढून गोरगरिबांच्या हक्कासाठी सर्वोच्च न्यायालयात भांडून कमवलेल्या नाही आहेत. मोठमोठ्या पक्षाच्या अंतर्गत भांडणं, स्मगलर्स, अतिरेकी. म्हणजे मला आठवतं हे अभिषेक मनु सिंघवी तेच आहेत ज्यांनी याकूब मेनूनसाठी सर्वोच्च न्यायालय रात्री 12च्या नंतर उघडायला लावलं. आणि अशा लोकांनी म्हणजे यांची कोर्टात उभारायची फीसच काहीतरी 25 लाख असते. केस तुमच्या वाचायला किंवा ऐकायला सुद्धा हे लाखो रुपये घेतात. तरी पण यांना राजकारणात एवढ्यासाठी यायचं असतं. ते सर्वोच्च सभागृह आहे. अर्थात तुम्ही त्या सर्वोच्च सभागृहात गेला की तुम्हाला कायद्याने बरंच संरक्षण मिळतं आणि एक प्रतिष्ठा मिळते. म्हणून अशी लोक म्हणजे कपिल सिब्बल नावाचे अजून एक वकील आहेत, त्यांच्या वकिली ज्ञानाविषयी सगळ्यांना आदर आहे. पण समाजवादी पक्षांच्या कायदेशीर बाबी हे सर्वोच्च न्यायालयात पाहतात. त्याच्यामुळे समाजवादी पक्षांनी यांना राज्यसभेवर पाठवलं. म्हणजे राज्यसभेवर जाण्यासाठी त्यांना समाजवादी पक्ष, काँग्रेस, उद्या अगदी ममता बॅनर्जी कुणीही चालतं. आणि हे अब्जाधीश लोक आहेत. तसंच मी एक चालत होतो त्यावेळेस मला माननीय शरद पवारनं एक फेसबुकवर पोस्ट वाचली की त्यांनी महाराष्ट्र जनतेचे आभार मानले की महाराष्ट्राच्या जनतेने त्यांना पुन्हा एकदा सेवा करायची संधी दिली. मला हे त्यांचं वक्तव्य वाचून तर हसूच आलं. एक तर महाराष्ट्रातल्या जनतेने त्यांना संधी दिली नाही. आपल्या ज्येष्ठत्वाचा, आपल्या राजकीय अनुभवाचा फायदा घेऊन अक्षरशः त्यांनी महाविकास आघाडीला ब्लॅकमेल करून ही राज्यसभा आपल्या पदरात पाडून घेतली. आणि त्यांचे प्रतिज्ञापत्र मी पाहिलं, 60 कोटीची मालमत्ता आहे. खरं म्हणजे हे तर ते हत्तीसारखं आहे. हत्तीचे दाखवण्याचे दात वेगळे. त्या 60 कोटी अधिकृत आहेत. आता अनाधिकृत त्याच्या कितीतरी पट असेल हे काही सांगता येत नाही. पण हे आमचे जनतेचे सेवक आणि यांना जनतेची सेवा करायची. यांचे नातू पार्थ पवार यांची तर यांच्यापेक्षा जास्ती 80 कोटी म्हणजे हे त्यांच्या नावावर आहे. अजून दादाच्या जायदादीची वाटणी झाल्यावर यांच्या नावावर काय येतं माहित नाही. तेच यांचं सुद्धा असंच आहे. हत्तीचे दाखवायचे दात वेगळे, खायचे वेगळे. यांची सुद्धा भूमिगत किती जायदाद आहे, जरांडेश्वर कारखाना कुणाकडे जाणार आहे काही माहिती नाही. आणि यांना जनसेवा करायची आहे. म्हणजे 500 रुपयाच्या बॉन्डवर 1800 कोटीची जमीन लाटणारे हे लोक राज्यसभेत जाणार आहे आणि काय जनसेवा करणार आहे. दिवसागणिक त्यांच्या प्रॉपर्टी वाढ होत जाते. म्हणजे आमच्या सुप्रियाताईनं तर एक वर्ष तर 100 कोटीची वांगी पिकवली. पण या वांग्याचं बी त्यांनी कधीच कुणाला दिलं नाही. दुसऱ्या कुठल्याच शेतकऱ्याच्या शेतात 100 कोटीची सोडा 1 लाखाची सुद्धा वांगी झाली नाही. ती बी यांनाच मिळतं. यांच्याच खाट्या गाईला दूध असतं आणि यांचंच दूध त्या डेअरीवर जातं आणि तिथून यांना पैसा मिळतो. हे आमचे हे जनसेवक आहेत. आणि त्या पार्श्वभूमीवर माननीय एकनाथजी शिंदे यांनी
डॉक्टर ज्योतिताई वाघमारेंना संधी दिली. ज्योतिताईचं प्रतिज्ञापत्र पाहिल्यावर तुमचं अशा लक्षात येईल की या ज्योतिताईजवळ रोख रक्कम जायदादपेक्षा त्यांच्याजवळ एक फार मोठी पुंजी आहे, ती म्हणजे ज्ञानाची, शिक्षणाची. आणि हे शिक्षण, हे ज्ञान त्यांना बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संधीमुळे मिळालं आहे, हे ते स्वतः मान्य करतात. ते ज्यावेळेस राज्यसभेचे बिनविरोध सदस्य झाले, अजून त्यांची शपथ व्हायची आहे, आणि ते आपल्या ज्या ठिकाणी त्यांचं बालपण गेलं, ज्या ठिकाणी ते जन्मले, त्या जगजीवनराम झोपडपट्टी सोलापूरला गेले, त्यावेळेस लोकांनी त्यांचं भरभरून स्वागत केलं. मागे मागे ताई ताई ज्योतिताई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. भीम कन्या ज्योतिताई वाघमारेंचा जय हो. भीम कन्या ज्योतिताई वाघमारेंचा जय हो. ज्योतिताई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. ज्योतिताई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. ए मोबाईल मोबाईल लाईट लावून आत मध्ये येता. सर ओ ताई मागे सर थोडासा कॅमेरामॅन मागे या तसं करा. हा हा थांबा थांबा. मागे या. हा 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 थोडंसं मागे या. बाई 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 थोडंसं मागे या. ए, हा ते कॅमेरा घेऊन तो करूया. आम्हाला ज्योतिताई वाघमारे सारखे प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी हवेत. ना मनुष्य सिंघवी हवा आहे, ना शरद पवार आहेत, ना पार्थ पवार हवा आहे. धन्यवाद.